नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आपण आज लपेटा पाईप घेतलेला आहे इथं. आता लपेटा पाईपला आपण 40 चे कॉक बसवणार आहे. पूर्ण आता पसरून घेतलाय. 200 फूट पाईप आहे. आपल्याला गव्हासाठी टाकायचा आहे आता आणि एक साईडला आपल्याला कमी पडला आहे तो. तर आपण याला कॉक बसवणार आहे. पण आता याचा खर्च थोडासा कसा कमी होतो लपेटा पाईपाचा. पीव्हीसी पाईपापेक्षा निम्म्या किमतीमध्ये आपल्याला हा भेटून जातो. तर आता याला आपल्याला फिटिंगसाठी काय-काय मटेरियल लागणार आहे हे तुम्हाला दाखवतो. हे आपल्याला 32 चं ड्रिल लागणार आहे. तर या असं प्रकारचं ड्रिल ड्रिल नाहीये. हे आता याला काय म्हणतात माझ्या लक्षात येईना. पण मग हे अशा प्रकारचं आहे. पंच मशीन म्हणतात याला. असं जागेवर आपण पंच करायचं आहे आणि एकदम ॲक्युरेट व्हॉल्यूने पडणार आहे आपल्याला 32 चा आणि आपला कॉक जो आहे तो 40 चा आहे. तर चला आता करूया सुरुवात. आपल्याला आहे ना साधारणतः 52 इंचावरती आपण होल घेणार आहे. एक-एक होल जे आहे ते 52 इंचावर घेणार आहे. तर जो पाईप आहे आपण पसरून घेतलेला आहे पूर्ण आणि आपण जे होल मारायचे ते आपल्याला प्रत्येक घडीवरतीच होल मारायचे म्हणजे सगळे होल आपले सरळ येते आणि होल मारायलाही सोपं पडतं. चला तर आता तुम्हाला दाखवतो मी होल कसं मारायचं आहे. आता टेप घेतला. आता पहिले एक होलाचं आहे ना 52 इंचावरती माप घेऊन तुम्हाला दाखवतो मी. नंतर मग आम्ही पटापट होलं मारून घेतो. आता याच्यामध्ये आपल्याला किती खर्च होणार आहे? 200 फुटासाठी आपल्याला किती कॉक आपण वापरणार आहे आणि पूर्ण 200 फुटाचा जो खर्च आहे, हा किती होणार आहे? हे तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवट सांगेल. त्यानंतर आपल्याला कळणार आहे. कारण कॉक किती जोडणार आहे, हे शेवटच कळेल आपल्याला किती कॉक बसते आपले. त्याच्यानंतर मी तुम्हाला याचं बजेट सांगेल. हे असं आपल्याला आहे ना, घडीचा जो पाईप आहे आपला, ती घडी याच्यामध्ये घालायची या पंच मशीनमध्ये आणि फक्त दाबायचं आहे. बस झालं, होल तयार झालं. हे बघा एकदम गोल पद्धतीनं होल झालं. आता याच्यामध्ये आपल्याला बसवायचं रबर. रबर एकदम इझी बसतं. जास्त त्रास नाही आहे. जसं पी-व्ही-सी पाईपला आहे ना, खूपच जास्त त्रास होतो बसवायला बरं का. तर याला एवढा त्रास नाही होत आहे. एकदम आरामात रबर बसून जातंय. आता याच्यामध्ये आपण रबर बसवून झालंय. आता हे बघा कॉक बसवतोय. एकदम इझी बसतो कॉक. जास्त तकलीफ नाही होत कॉक बसवायला. मस्त कॉक बसला. फिट पण झाला. हलवून बघितलं मी थोडंसं. काही नाही ओके एकदम. आता आपले जे कॉक आहे, हे सर्व कॉक फिटिंग करून झाले आपले वलं मारून. हे बघा पूर्ण वलं मारून आपले कॉक फिटिंग करून झाले. तर आपण याला आहे ना 43 कॉक टाकले. पूर्ण 200 फूट आपल्याला लागणार नाही पाईप. पुढे एक 15 ते 20 फूट पाईप उरणार आहे. आणि आपलं जे बांधाची म्हणजे वावरात जे एक बांध ते दुसरा बांध जे अंतर आहे, ते 180-185 फूट आहे. तर 43 कॉक आपण याच्यामध्ये टाकलेले आहे. हे बघा आता असा पाईप आहे ना, पसरून झालेला आहे आपला वावरामध्ये. पण आता तुम्हाला दाखवता नाही येणार मी पाणी चालू केल्यानंतर कारण मी आता हॉटेलवर जाणार आहे. आता इथं अजून एक खांड आपलं भरायचं राहिलेलं आहे. त्याच्यामुळे आज दिवसभर ते मागचा खांड भरायला जाणार आहे. आता हा जो पाईप आहे, हा आपण उद्याच चालू करणार आहे याला. हा बघा असं मस्त असं पसरून झालाय. तर आता याच्यामुळं काय होतंय, पाणी भरायचा जो ताण आहे तो आपला कमी झालेला आहे. याला आता साधारणतः आपल्याला खर्च आलेला आहे मित्रांनो, ₹2950 खर्च झालेला आहे. एका पाईपाला कॉक, रिंग सगळं बसून. तरी आता याच्यामध्ये मजुरी आपण लावलेली नाहीये, कारण आपण स्वतःच होलं मारून बसवलेले आहे. त्याच्यामुळे आपली मजुरी याच्यामध्ये लागली नाही. जर समजा मजुरी जर लागली तर ₹200-250 आपण एक्स्ट्रा धरून चालायचे, जर तुमच्याकडे माणूस असेल बसवायला तर. कारण ते काय होतं, आपण पण बसवू शकतो. त्याला काही एवढं कष्टाचं काम नाही आहे, होलं मारायला आणि त्याला. तर मग आम्ही घरच्या घरी सगळं पाईपाला कॉक बसवून घेतले आणि वावरात आता आणून टाकलाय. तर मी निघालोय हॉटेलवर. माझं काम झालेलं आहे आता आणि माझं काम एवढंच राहतं, फक्त काही कमी जास्त पडलं तरच वावरात यायचं. बाकी काम नसतं मला वावरात. आता आपला गहू निम्मा अर्धा जवळपास 2 खांड भरायचे झालेले आहे. आता तिसरा खांड भरायला चालू केलेलं आहे आज. लाईट दिवसाची असल्यामुळे आहे ना, तो एक फायदा होतो. कारण काय होतं, रात्रीचं पाणी भरणं थोडंसं अवघड होतं. तर लाईट दिवसा असल्यामुळे आहे ना, हा एक त्रास कमी झाला. चांगली गोष्ट आहे की लाईट जी आहे ती आता शेतकऱ्यांना दिवसा भेटायला लागली. मी जसं हा कॉकचा व्हिडिओ टाकल्यापासून आहे ना, बऱ्याचशा शेतकऱ्यांनी अशी कॉक सिस्टीम केलेली आहे आणि त्यांचे कमेंट पण येतात की जसं तुमचा व्हिडिओ पाहिलाय, तसं आम्ही कॉकची जी पद्धत आहे ती करून पाहिली आणि
एकदम सोपी आणि चांगली पण आहे, की आता पाणी भरायचा ताण आमचा एकदम कमी झाला आणि ऊसाला जास्तीत जास्त आता शेतकऱ्यांनी ना अशा पद्धतीनं कॉक सिस्टीम केलेली आहे. तुम्ही जर केलेली नसेल तर तुम्ही पण एकदा ही सिस्टीम करून बघा आणि कशी वाटती ते नक्की कमेंट करून सांगा. चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.